देवाची मूर्ती बनवणारा एक दिवशी देवाला विचारतो की हे देवा, तू पण एक कलाकार आहेस आणि मी सुद्धा एक कलाकार आहे. तू माझ्यासारख्या असंख्य मूर्त्या बनवून या धर्तीवरती पाठवल्यात आणि मी सुद्धा तुझ्यासारख्या असंख्य मूर्त्या बनवून याच धर्तीवरती विकलोय. पण तरीसुद्धा मला एका गोष्टीची खूप लाज वाटते की तू बनवलेल्या मूर्त्या या धर्तीवरती एकमेकांमध्ये भांडण करतात. त्याच प्रकारे मी बनवलेल्या मूर्त्यासमोर जाऊन डोकं टेकवतात. किती विचार करायची गोष्ट आहे. जर समजा भावांनो, जर अशी चूक आपल्याकडून झाली तर आपण काय करतो, मंदिरात जातो आणि दर्शन करतो. पण देवाने आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये बनवलेल्या मूर्त्यांचे आपण दर्शन करत नाही. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर भावांनो बघा, आपल्याला आईवडील जे बनवलेत आपण तेच हां. आणि याचाच अर्थ असा होतो की बघा, शिक्षणाच्या अगोदर संस्कार खूप महत्त्वाचा आहे. धंद्यापेक्षा अगोदर आपल्याला व्यवहार महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर देवापेक्षाही अगोदर आपण जर आईवडिलांना ठेवलो ना, तर आपल्या आयुष्यामध्ये कसलंही कठीण संकट येऊ द्या तरीसुद्धा आपलं म्हणजे आयुष्यात कधीच आपल्याला अडचण येणार नाही आणि आपलं आयुष्य एकदम सुरळीत जातं. तर भावांनो, तुम्हाला या छोट्या भावाचा विचार पटला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि त्याचप्रकारे भावाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.